इंग्रजी म्हटलं की आपल्या मनामध्ये थोडीशी भीती असते. मग ही भीती आपण कशी दूर करू शकतो? त्यासाठी हा टॉपिक आपल्याला 100% उपयुक्त असणार आहे. आपल्याला आपल्या मनातील इंग्रजीची भीती घालवायची असेल, तर हा टॉपिक मिस करू नका. अत्यंत आपल्याला फायदेशीर उपयुक्त असणार आहे. जर आपल्याला आपली इंग्रजी घालवायची असेल किंवा आपल्या इंग्रजीमध्ये आपल्याला भर पाडायची असेल, तर हा टॉपिक महत्वाचाच असणार आहे आणि म्हणून हा टॉपिक कोणीही मिस करू नका. व्हिडिओ संपूर्ण पहा. याच्या आधी सुद्धा आपण वेगवेगळे टॉपिक समजून घेतलेले आहेत. जर कोणी पाहिले नसतील तर आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ते चेक करा आणि ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आजचा टॉपिक जो असणार आहे तो ब्लेंडिंग वर्ड्स, म्हणजेच या ठिकाणी आपण जे आपले अल्फाबेट्स आहेत त्या अल्फाबेट्स मधील प्रत्येक अक्षराचा ब्लेंडिंग कसा तयार होत असतो, म्हणजे जे काही कॉन्सोनंट आहेत त्याचे ब्लेंडिंग वर्ड्स कसे तयार होतात, आपण टप्प्याटप्प्याने ती माहिती समजून घेत आहोत. आणि म्हणून आपण संपूर्ण माहिती पहा, कोणताही व्हिडिओ मिस करू नका, म्हणजे आपल्याला तो प्रत्येक टॉपिक सविस्तर समजायला मिळेल. आणि सविस्तर ती माहिती जर आपल्याला समजायला मिळाली तर 100% आपल्या मनातील इंग्रजीची भीती ती दूर होऊ शकते किंवा आपण ती काही प्रमाणात का होईना ती कमी करू शकतो. जर व्यवस्थित समजून घेतला तर 100% तुमच्या इंग्रजीमध्ये सुधारणा होणार आहे. आणि म्हणून हा टॉपिक मिस न करता किंवा स्किप न करता तो व्हिडिओ पहा, म्हणजेच आपल्याला व्यवस्थित ती माहिती समजायला मिळेल. आजचा आपला टॉपिक असणार आहे पी टू आर, म्हणजे जे काही ब्लेंडिंग वर्ड्स आहेत ते आपण टप्प्याटप्प्याने समजून घेत आहोत. आजच्या टॉपिकच्या माध्यमातून आपण पी पासून तर आर पर्यंत जे काही ब्लेंडिंग वर्ड्स असणार आहेत ते आपण समजून घेणार आहोत. तर ठीक आहे मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आपण सुरुवात करतोय आपल्या आजच्या टॉपिकला. आपला टॉपिक आहे पी टू आर ब्लेंडिंग वर्ड्स. पी टू आर ब्लेंडिंग. ब्लेंडिंग म्हणजेच काय, डेफिनेशन आपल्या सर्वांना ज्ञात आहेच. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती समजून घेतलेली आहे. जर पहिला व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर प्लेलिस्ट तयार केलेली आहे, त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्ही जा आणि तो चेक करा. ते संपूर्ण व्हिडिओ तुम्ही समजून घ्या. ओके, पहा, पी टू आर समजून घेत असताना पी पासून आपण सुरुवात केलेली आहे. पी, इनिशियल अँड एंडिंग ब्लेंड्स. हेही आपण मागच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं. इनिशियल आणि एंडिंग म्हणजेच काय, इनिशियल म्हणजे स्टार्टिंगचे आणि एंडिंग म्हणजे शेवटचे. ठीक आहे, तर पहा, पी इनिशियल ब्लेंड्स यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर पी हा अक्षर प्रामुख्याने एल आणि आर सोबत मिळून प्रभावी ब्लेंड्स तयार करत असतो. पी काय करत असतो, तर पी हा जो काही ब्लेंड आहे, पी हा जो लेटर आहे, पी या अक्षराला एल आणि आर जोडले जात असतात आणि त्याच्यापासून प्रभावी जे काही ब्लेंडिंग वर्ड्स असतात ते तयार होत असतात. पहा, एक्झाम्पल म्हणून आपण समजून घेतोय. पी ला एल अटॅच झाल्यावर, पी या अक्षराला जर एल हा अक्षर जोडला गेला असेल तर प्ल त्याचा प्रोनाउन्सिएशन तयार होत असतो, त्याचा फोनिक प्ल तयार होत असतो, पी एल प्ल. मग त्याचे ब्लेंडिंग वर्ड्स कसे तयार होतात, तर पहा, पी एल प्ल, एचा फोनिक आपल्या सर्वांना माहिती आहे, वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे फोनिक साऊंड आहेत. त्यानुसार प्ले आणि वायचा य म्हणजे प्ले. ओके, प्ले आपण शॉर्ट मध्ये पाहणार आहोत, कारण मागचा व्हिडिओ खूप मोठा झाला, अर्ध्या तासापेक्षा थोडासा जास्त झालेला आहे. मोठे व्हिडिओ झालेत की आपण पाहत नाही आणि म्हणून आपण शॉर्ट मध्ये व्हिडिओ घेतोय. कमी लेटर्स घेऊन आपण ते व्हिडिओ तयार केलेले आहेत, ते तुम्ही संपूर्ण पहा. प्ले. सेकंड पहा, पी एल प्ल, या ठिकाणी ए आहे, एचा साऊंड, आणि एन प्लॅन, प्लम, प्लॉट, प्लान, प्लेन, प्लेस, प्लेन, प्लग. पीला जर एल अटॅच झाला असेल तर त्याचा साऊंड काय क्रिएट होत असतो, प्ल क्रिएट होत असतो. आणि त्यानंतर राहिलेले जे काही लेटर्स असतील त्याचा फोनिक साऊंड नुसार आपण तो काय करत असतो, शब्द आपण तयार करत असतो. प्ले असेल, प्लॅन असेल, प्लम असेल, प्लॉट असेल, अशा पद्धतीने ते शब्द आपण वाचत असतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे
जर समजा तुम्हाला ब्लेंड्स कळले तर तुमचा रीडिंग स्किल 100% सुधारणार आहे. व्हिडिओ स्किप न करता ते व्हिडिओ पाहायला शिका. सेकंड पहा, जर समजा पी या अक्षराला आर अटॅच झाला असेल, म्हणजे पी सोबत जर आर जोडलेला असेल तर त्याचा साऊंड तयार होत असतो प्र. काय तयार होत असतो? प्र तयार होत असतो. तर पी या अक्षराला आर अटॅच झाल्यानंतर त्याचा प्रोनाउन्सिएशन होत असतो प्र. काय तयार होत असतो? प्र तयार होत असतो. मग पीला आर जोडल्यानंतर जर समजा प्र तयार होत असेल तर त्याला अटॅच काही लेटर्स जेव्हा येत असतात तेव्हा त्या अक्षर जोडल्यानंतर त्याचा साऊंड कसा तयार होतो ते आपण समजून घेतोय. पहा, पी आर म्हणजेच प्र झाला, ए चा फोनिक आणि त्याच्यानंतर वाय म्हणजेच प्रे, प्राईज, प्राऊड. प्रत्येक अक्षराचा फोनिक तुम्हाला सांगत नाही, नाहीतर मग त्यात जास्त वेळ जात असतो. फोनिक आपल्या सर्वांना माहिती आहे. पी आर प्र, आय आलेला आहे, ई प्रे आणि एन टी. आपण मागील व्हिडिओमध्ये जर समजा एन टी जोडलेला असेल तर ट, प्रिंट. ओके. प्रेस, प्राइस, प्रँक, प्राईम, प्रूफ. डबल ओ मागील व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, बरोबर की नाही? आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून एकही व्हिडिओ मिस करू नका, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप महत्वाची माहिती सांगितली जाते. ती जर समजली नाही तर पुढचा टॉपिक आपल्याला समजत नाही. नेक्स्ट पहा, सेकंड क्यू. पी नंतर क्यू. आता क्यू ची विशेष माहिती काय सांगितलेली आहे पहा. क्यू यू. क्यू यू हा ब्लेंड आहे. काय आहे? क्यू यू हा ब्लेंड आहे. कसा आहे? तर इंग्रजीमध्ये क्यू हा अक्षर जवळजवळ नेहमीच यू सोबत जोडलेला असतो. क्यू हा जो लेटर आहे तो ब्लेंडिंग वर्ड्स जरी असला तरी क्यूला बऱ्याच वेळा यू अटॅच असतो. कोणता लेटर अटॅच असतो? यू हा लेटर अटॅच असतो. आणि यू हा काय आहे? तर इंग्रजी स्वर आहे. ओके. मग क्यू या अक्षराला यू अटॅच झाल्यानंतर त्याचा साऊंड कसा तयार होतो? क्यू यू जर जोडलेला असेल तर क्वक, क्वक असं प्रोनाउन्सिएशन तयार होत असतो. मग त्याचे शब्द कोणते? एक्झाम्पल म्हणून आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. क्यू यू डबल ई एन, क्वे. ओके. क्विक, क्वाइट, क्विल्ट, क्विज. यू जोडल्यानंतर त्याचा जो प्रोनाउन्सिएशन आहे तो ह्या पद्धतीने तयार होत असतो आणि त्यासाठी आपण हे एक्झाम्पल घेतलेले आहेत. फार महत्वाचे आहेत. जर आपल्याला ब्लेंड्स कळले नाहीत, हे जे ब्लेंड्स आहेत ते खूप महत्वाचे आहेत. प्रत्येक लेटरचा ब्लेंड्स महत्वाचा आहे. तो जर आपल्याला समजला नाही तर आपल्या वाचनामध्ये अनेक प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. ते नको असतील तर असे जे काही लहान लहान पॉइंट्स असतात ते आधी समजून घ्या. त्याच्यानंतर आपण क्लिअरली आपला जो काही रीडिंग स्किल असेल तो आपण करू शकतो. नेक्स्ट पहा, आर. आर आर कंट्रोल ओव्हल्स अँड ब्लेंड्स. आर कंट्रोल ओव्हल्स अँड ब्लेंड्स यामध्ये आपण जेव्हा डायग्राफ शिकलेलो आहोत, डायग्राफ्स मध्ये तुम्हाला डिटेल्स पाहायला मिळेल. डायग्राफ्स जसं की एच हा डायग्राफ्स मध्ये संबोधला जात असतो, त्याचा साऊंड वेगळा क्रिएट होत असतो. प्रत्येक माहिती महत्वाची आहे. पहा, आर स्वतः ब्लेंड म्हणून इतर अक्षराच्या मागे येत असतो. आर हा स्वतः ब्लेंड म्हणून इतर अक्षरांच्या मागे येत असतो. फॉर एक्झाम्पल म्हणून पी नंतर आर आला, म्हणजे पी नंतर आर आलेला आहे तर तो ब्लेंड म्हणून कार्य करत असतो. इतर अक्षराच्या नंतर तो कार्य करत असतो. त्याचा उच्चार आपल्याला या ठिकाणी समजायला मिळाला. प्र, प्र हा एक नाही, पी आर. आर हा ब्लेंडिंगचं कार्य करत असतो. या ठिकाणी आर कंट्रोल ओव्हल्स अँड ब्लेंड्स आपण समजून घेत असताना आर स्वतः ब्लेंड म्हणून इतर अक्षरांच्या मागे तो कार्य करत असतो. फॉर एक्झाम्पल पहा, पी आर म्हणजे ब्र, सी आर म्हणजेच क्र, ओके, डी आर म्हणजेच ड्र, एफ आर फ्र, जी आर ग्र, पी आर प्र आणि टी आर ट्र. म्हणजे प्रत्येक
अक्षराच्या मागे आर आलेला आहे तो कार्य करतोय, पण सुरुवातीला तो स्वरांसोबत आर कंट्रोल आवाज तयार करतो बघा. पण जर समजा तो स्वरांसोबत जोडलेला असेल, आर हा जर एखाद्या स्वरासोबत अटॅच असेल, स्वर कोणते आहेत तर ए, ई, आय, ओ, यू. जर समजा यांच्यापैकी एखाद्या अक्षराच्या नंतर आला असेल तर त्याचा साऊंड असा तयार होत असतो पहा, ए आर आर, ओ आर ओर. पहा ए आर म्हणजे एला जर समजा आर अटॅच असेल तर आर प्रोनाउन्सिएशन तयार होत असतो. एक्झाम्पल ए आर आर, म आर, ए आर आर, आणि टेचा उच्चार ट म्हणजेच आर, ए आर आर, आणि एम वाय आर्मी. ओके, आता हे साऊंड आपल्याला माहिती आहे, पण हेही माहिती असणं अपेक्षित आहे, म्हणून हे एक्झाम्पल तुम्हाला घेतलेले आहे. पुढे पहा, जर समजा ओ नंतर आर आला असेल, ओ हा काय आहे, ओवलचा आहे, स्वर आहे. त्यानंतर जर समजा आर आला असेल तर ओर असा प्रोनाउन्सिएशन तयार होत असतो. एक्झाम्पल ओ आर ओर, ऑर्डर ऑर्डर, ऑर्गन, ऑरेंज, ऑर्बिट. हे त्याचे प्रोनाउन्सिएशन आहेत, हे त्याचे ब्लेंडिंग वर्ड्स आहेत. लक्षात येतंय का? आपल्याला ही माहिती जर उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करून अधिकाधिक शेअर करा. आणि मग मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं तसंच जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, उपयुक्त वाटत असेल तर आपली एक कमेंट फार महत्वाची आहे. कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि कंजूसपणा करू नका. फ्री आहे, त्या ठिकाणी काय पेड करावं लागत नाही आपल्याला. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपला माय क्रिएटिव्ह एज्युकेशन हा जो युट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या सर्वांना वेळेवर मिळू शकेल. सर्वात महत्वाचं, सर्वाधिक वापरले जाणारे शब्द कोणते? सर्वाधिक वापरले जाणारे शब्द कोणते? आपण जे काही पी टू आर ब्लेंड्स शिकलोय त्याच्यापैकी आपण आज फक्त 3 लेटर्स या व्हिडिओच्या माध्यमातून शिकतो, कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होतो. मोठा व्हिडिओ झाला की आपण कंटाळा करतो. माहिती खूप उपयुक्त असते, कोणत्याही व्हिडिओमध्ये विनाकारण माहिती दिलेली नाही, अत्यंत उपयुक्त माहिती दिलेली आहे. जरी व्हिडिओ मोठा झाला तरी तो स्किप करू नका, तो संपूर्ण पहा. पहा या ठिकाणी सर्वाधिक वापरले जाणारे जे शब्द आहेत ते पहा. पी, पी हा लेटर असेल तर पी ला पीएल अटॅच असतो आणि पी आर अटॅच असतो. पहा या ठिकाणी पीएल आणि पी आर. प्ल आणि प्र, प्ल आर असेल तर प्ले, पी आर असेल तर प्रे, आणि पी आर प्राइस. म्हणजे पीएल आणि पी आर अटॅच असल्यावर हे शब्द तयार होतात. प्ले, प्रे, प्राइस. सेकंड क्यू, क्यूला जर समजा क्यू यू अटॅच असेल तर पेन, क्विक, क्विज असे शब्द तयार. उपयुक्त व्हिडिओची माहिती जर आपल्याला हवी असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपल्या सर्वांना अशी उपयुक्त माहिती आपल्यापर्यंत नोटिफिकेशनच्या माध्यमातून. कमेंट करायला विसरू नका, लाईक शेअर करा. ठीक आहे, आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.